गणेश उत्सवाच्या तोंडावर तुम्ही आढावा बैठक घेता, अतिवृष्टी सुद्धा झाली, काय नेमक्या चर्चा झाली? बघा असं आहे, 15 ऑगस्टला काही उपोषण करताना मी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीओ आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्ही त्यांना परत एकदा तुमची बैठक घेऊ आणि न्याय देऊ असं वेळ त्याच वेळी दिलेला. त्यानुसार आजची आज सगळ्या बैठका आमच्या झाल्या आणि बहुतेक विषयांवर आमची चर्चा झाली, काही विषयावर निर्णय दिला गेला. त्याचबरोबर येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमच्या BDOंबद्दल सगळ्या जिल्ह्याच्या BDOच्या लोकांबरोबर आमची बैठक झाली. PWDचे सगळे अधिकारी, मग तिन्ही याच्यामध्ये केंद्राचे, राज्याचे आणि जिल्हा परिषदचे खड्डे बुजवण्याच्या संदर्भात काय परिस्थिती आहे त्यावेळी बाबतीमध्ये आमची चर्चा झाली. लवकरच आम्ही सगळेजण आढावा घेण्यासाठी आम्ही जिल्हाभर, मी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीओ चारही बाजूनी सगळीकडे फिरणार आहोत. म्हणून एकंदरीत आणि त्याचबरोबर आरोग्य विभागासंदर्भात पण आता येणाऱ्या सणासुदीच्या निमित्ताने जो पावसाळा पडला त्या निमित्ताने काही रोगराई होऊ शकते, या दृष्टिकोनातून औषधाचा साठा असो, डॉक्टरांची यंत्रणा असो, या सगळ्या यंत्रणेला सतर्क करण्याचं काम जिल्ह्याचं प्रशासन म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्ही आज त्या संदर्भात बैठका घेतलेल्या आहेत. किती नुकसान झालं काय पावसामध्ये? काय ना आता नुकसानाचं काहीच नाही आमच्याकडे. अतिशय आम्ही सुदैवाने कुठलंही नुकसान झालं नाही. काही भागामध्ये पाणी साचलेलं, पण त्या तहसीलदारनी त्या आमच्या यंत्रणेनी ते ट्रॅफिक दुसऱ्याकडे डायव्हर्ट केलं. उदाहरण आचरा कणकवली काही भागामध्ये पाणी साचलेलं, लगेच आमच्या यंत्रणेने तिथे त्यांना डायव्हर्ट केलं. म्हणून कुठल्याही पद्धतीने नुकसान झालेलं नाही आहे. फक्त येणाऱ्या दिवसाच्या दृष्टिकोनात आता पाऊस सुदैवाने थांबलेला आहे. आता आम्ही खड्डे भरण्याची परत प्रक्रिया जोमाने चालू करू शकतो. त्यावर आमच्या सगळ्यांची आढावा बैठक झाली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची भेट झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंना सोबत घेण्याचे काही हालचाली आहेत? बघा असं आहे, सगळे रस्ते शेवटी देवाभाऊकडे जाऊनच थांबतात. कोणी कितीही काय बोललं तरी, कोणी कितीही बंधुप्रेम दाखवलं तरी, पण सगळे रस्ते आणि सगळे दरवाजे शेवटी आमच्या देवाभाऊंकडेच जाऊन उघडतात. आणि म्हणून प्रत्येकजण तिथे जाऊन आपल्या आपल्या पद्धतीने न्याय मागण्याचा प्रयत्न करतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार या नुकत्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित एका स्नेहसभेत उपस्थित होत्या. त्यामुळे चर्चेला उधाण आहे. अतिशय चांगली बाब आहे. कोणही संघाच्या विचारावर चालण्याच्या दृष्टिकोनातून अगर पुढाकार घेत असेल, आमच्या संघासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे आणि जो राष्ट्रावर प्रेम करणारा नागरिक आहे तो राष्ट्रीय स्वयंसंघाचे विचार स्वीकारून अगर आपल्या राष्ट्राला आणि हिंदुत्वाला अगर भक्कम करत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे. सुषमा अंधारे यांनी आपण वारहा जयंती साजरी करण्याचं स्वागतच केलं आहे. मात्र यावरती त्यांनी टीका करताना असं म्हटलं की नितेश राणेंनी एक दिवस वारहा अवतारात वावरलं. हो, जेव्हा अवतरेन तेव्हा त्यांनी माझ्या आजूबाजूला यावं फर्निचर घेऊन, कारण त्यांचं फर्निचरवर फार वेगळं प्रेम आहे असं आम्ही बीडवरून ऐकलेलं आहे आणि म्हणून त्याच्यात आम्ही काय जास्त बोलणं उचित आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.